विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, इंग्लिशचा हा 5वा लेक्चर आहे जे बेसिकवरतीच आहे. कारण की आगामी जे समजा मेन्स आहे किंवा आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या एक्झाम आहे, समाज कल्याण असेल, MIDC असेल किंवा आपण म्हणू शकतो रेल्वे असेल, कुठलीही एक्झाम जर असेल तुमची, इवन ते आपण जर बघितलं तर आदिवासी विभाग असेल, अजून जर बघितलं तर तुम्हाला समोर दिलेलं आहे महिला बाल विकास जर बघितलं तर तिथं आपण म्हणू शकतो त्या सगळ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी काय असणार आहे, कामी असणार आहे. कारण की बेसिकचा हा 5वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 4 व्हिडिओ आपण इथं टाकलेले आहे यूट्यूबला. हा व्हिडिओ त्या व्हिडिओच्या नंतरच बघा, कारण तो व्हिडिओ पहिले जर बघितला आपण तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल, कळेल. ठीक आहे, आता आपण चेक करूया काय म्हणतो हा काय. ओके, समजून घ्या इथं काय दिलेलं आहे. आता जर बघितलं आय ॲज वेल ॲज दे आर टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. आता समजून जर घेतलं मित्रांनो, इथं चेक जर केलं आपण तर काय म्हणतो हा म्हणतो ॲज वेल ॲज. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं दिलेलं आहे आर. परत समजून घ्या काय दिलेलं आहे, रमन इन ॲडिशन टू हिज सिस्टर स्टडीज हियर. मग मला सांगा इथं काय दिलेलं आहे, स्टडीज. परत समजून घ्या अवर प्रिन्सिपल अलॉंग विथ, ठीक आहे, काय दिलेलं आहे, अदर टीचर आर काय असेल इथं गोईंग, काय असं नाही इथं आर गोईंग. तर मित्रांनो काय होत आहे ना की हे जे मी कट करून देत आहे तुम्हाला, आर असेल इथं स्टडीज असेल किंवा आर गोईंग असेल, परत मी तुम्हाला दाखवत आहे इथं काय असेल हॅव गॉन असेल, तर हे सगळे माझ्यासाठी वर्ब आहे. यांनाच आपण काय म्हणणार, वर्ब म्हणणार. मग हे जर वर्ब जर असेल तर हे काय आहे सर, हे जे आपण अंडरलाईन करत आहे हे काय आहे, हे समजून घ्या. हे आहे मित्रांनो कंजंक्शन. काय असणार हे कंजंक्शन. ॲज वेल ॲज असेल, इन ॲडिशन टू असेल, अलॉंग विथ असेल, त्याच्यानंतर जर बघितलं विथ असेल तर हे कंजंक्शन आहे. हे कंजंक्शन काय करत आहे तर कंजंक्शन इथं 2 सब्जेक्टला जोडत आहे. कुठले 2 सब्जेक्ट आहे, फर्स्टवाला सब्जेक्ट आहे आय आणि सेकंड सब्जेक्ट कोण आहे, दे. परत इथं कोण आहे, रमन, आणि इथं काय दिलेलं आहे, हिज सिस्टर्स. परत इथं बघा अवर प्रिन्सिपल आणि काय दिलेलं आहे, अदर टीचर्स. त्यानंतर जर बघितलं माय फादर विथ माय अंकल्स. म्हणजे मला असं लक्षात येतं की 2 सब्जेक्टला इथं जोडण्याचं काम कोण करत आहे, तर हे दिसत आहे आपला ॲज वेल ॲज असेल, इन ॲडिशन टू असेल, अलॉंग विथ असेल किंवा काय असेल इथं विथ असेल. तर आपण याच्या अगोदरची कन्सेप्ट अशी बघितलेली आहे, जर समजा ऑर, नॉर, नायदर नॉर, इदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो यांनी जर 2 सब्जेक्ट जर जोडले असेल तर मी सेकंड सब्जेक्टनुसार काय चेक करणार, वर्ब चेक करणार तिथं. मग सेकंड सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब पण माझ्यासाठी काय असणार, प्लुरल. सेकंड सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय असणार माझ्यासाठी, सिंग्युलर. हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पण या ठिकाणी काय दिसते तुम्हाला की जर समजा आता कंजंक्शन इथं चेंज झालेलं आहे, ते ऑर, नॉर, आयदर ऑर, निदर नॉर नाही आहे. आता इथं काय दिसत आहे, तर इथं दिसत आहे तुम्हाला ॲज वेल ॲज, इन ॲडिशन टू, टुगेदर विथ, विथ, अलॉंग विथ, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं बिसाइड्स वगैरे याच्यामध्ये तुम्हाला समोर येणार आहे. पण मला काय म्हणायचं आहे की हे जे सब्जेक्ट आहे, हे जे सब्जेक्ट आहे हे कशाने जोडत आहे, तर या कंजंक्शननी जोडत आहे. कुठले कंजंक्शन आहे ते तर समजून घ्या. या कंजंक्शनने, हा कंजंक्शन दिसतो इथं अलॉंग विथ आणि हे काय झाले विथ. तर या सर्कमस्टन्सेसमध्ये आपण काय करायला पाहिजे की जो पहिला सब्जेक्ट आहे माझ्यासाठी, कोण आहे पहिला सब्जेक्ट, आय. हा आहे माझ्यासाठी वाक्यामधला पहिला सब्जेक्ट. आणि दे काय आहे मित्रांनो, दे जर बघितलं तर हा आहे माझ्यासाठी सेकंड सब्जेक्ट. मग एक गोष्ट आता असं लक्षात ठेवायचं आहे की हे जर कंजंक्शन जर असेल तर आता मी जो वर्ब आहे तो कशानुसार घेणार, तर मी पहिल्या सब्जेक्टनुसार घेणार. कशानुसार घेणार, पहिल्या सब्जेक्टनुसार. म्हणजे इथं परत मी लिहून देतो तुम्हाला, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. कोणानुसार, पहिल्या सब्जेक्ट नुसार. कोण, तर आपण म्हणू शकतो तिथं वर्ब पहिल्या सब्जेक्टनुसार घेणार. आता बघा जेव्हा आपण सेंटेन्स वाचतो आय ॲज वेल ॲज दे आर टायर ऑफ दिस रुटीन वर्क असं म्हणत आहे, तर आपल्याला दे नुसार इथं आर करेक्ट वाटतो, बरोबर आहे की. पण मित्रांनो हा जो आर आहे हा दे नुसार नाही आहे. ते इथं समजून घ्या तो कशानुसार आहे सर, तर इथं जर चेक जर केला आपण तर तो आय नुसार घ्यायला पाहिजे. म्हणजे इथं जर बघितलं सेंटेन्स इथं एरर आहे, बरं आहे. इथं जर बघितलं एरर आहे, मग इथं आर पाहिजे का आपल्याला, नाही. इथं पाहिजे मित्रांनो. जर बघितलं तर इज येणार नाही. परत आपण काय म्हणू शकतो, इथं काय येणार, तर इथं येणार ॲम. इथं काय येणार, ॲम. आय ॲज वेल ॲज दे ॲम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. पण इथं ॲम आलेला जेव्हा आपण देच्या नंतर ॲम वाचत असतो तर तो आपल्याला थोडं मनाला कसं तरी वाटतो की देनुसार ॲम कसं काय येणार.
पण दे नुसार ॲम आलेला आहे का? नाही, तो कशानुसार आलेला आहे? आय नुसार. इथं काय येणार बेटा? ॲम. का? कारण की हा काय इथं ॲज वेल ॲज आहे. परत सेंटेन्स समजून घ्या. रमन इन ॲडिशन टू हिज सिस्टर. आता बघा, रमन हा माझ्यासाठी सिंग्युलर आहे, हिज सिस्टर काय मित्रांनो प्लुरल आहे. पण या कंडिशनमध्ये काय करणार आपण? पहिल्या सब्जेक्टनुसार घेणार की सेकंड सब्जेक्टनुसार? तर फर्स्ट सब्जेक्टनुसार. मग फर्स्ट सब्जेक्ट हा जर बघितलं तर सिंग्युलर आहे. इथं जर बघितलं स्टडीज दिलेला आहे, स्टडीज हा विपय आहे आणि विपय हा सिंग्युलर असतो. तर सेंटेन्स माझ्यासाठी करेक्ट असणार. सेंटेन्स काय तो करेक्ट आहे. सेंटेन्स काय असणार तिथं? करेक्ट असणार. मग बघा इथं समोरचा सेंटेन्स काय दिलाय? अवर प्रिन्सिपल अलॉंग विथ अदर टीचर्स. आता अवर प्रिन्सिपल जर बघितलं मित्रांनो तर हा सिंग्युलर आहे आणि अवर अदर टीचर जर बघितलं तर हा प्लुरल आहे. कशाने जोडला गेलेला आहे तो? अलॉंग विथने. मग परत अलॉंग विथने जोडला गेलेला आहे तो सेंटेन्स. तर कशानुसार घेणार आपण? आपण घेणार अवर प्रिन्सिपलनुसार. मग अवर प्रिन्सिपल सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर आपल्याला काही जणांना प्लुरल वाटतो तो. अवर आहे म्हणजे आमचे, मग ते प्लुरल कन्सिडर करा. तुमच्याबद्दल बोलल्या जात आहे का? नाही. ते कोणाबद्दल बोलल्या जात आहे? तर ते बोलल्या जात आहे प्रिन्सिपलबद्दल. अवर प्रिन्सिपल, आमचे प्रिन्सिपल. आमचे प्रिन्सिपल किती आहे मित्रांनो? एकच आहे. मग एक जर असेल तर तो सिंग्युलर झाला. तो जर सिंग्युलर असेल तर आता मला सांगा आर गोईंग पाहिजे होतं का इथं? नाही. इथं काय येणार? इथे येणार मित्रांनो इज गोईंग. इथं काय येणार? इज गोईंग. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, हे आपल्याला तिथं टिक करायचं आहे. समोरचा सेंटेन्स चेक कर. माय फादर विथ माय अंकल्स. कशाने जोडलं ते? विथने. परत कशानुसार घेणार? माय फादरनुसार. कसा आहे तो? सिंग्युलर. सिंग्युलर जर असेल तर हॅव पाहिजे होतं का? नाही. मग इथं काय पाहिजे होतं? इथं येणार हॅज. बरं आहे. मग टू हॅवला रिप्लेस कोण करेल? टू हॅव रिप्लेस करेल. सिंग्युलर असेल तर सिंग्युलर, प्लुरल असेल तर प्लुरल. पॉईंट क्लिअर का? आता मला काय म्हणायचं आहे की इथं हॅव नाही घ्यायचं, डायरेक्ट हॅज घ्यायचं. इथं मी डायरेक्ट सांगत आहे तुम्हाला, इथे एक्सप्लेन करत नाही. मग याचं उत्तर कुठं मिळणार आपल्याला? तर याचं उत्तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मिळणार. कारण की आपण जर बघितलं तर सिक्वेन्सनुसार सगळं काय म्हणू शकतो आपण तिथं लेक्चर बनवत आहे. आणि इथं जर बघितलं तर यूट्यूबसाठी तर हे सगळे फ्री लेक्चर आहे. तर मित्रांनो तुम्ही जे समजा हा डाटा जो आहे समजा तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत शेअर करा. कारण की सगळ्यांचं तिथं काय झाला पाहिजे? फायदा झाला पाहिजे. हेच त्याच्यामधला काय मेन उद्देश आहे. ठीक आहे, चला समोर जातो. चेक करा. आता हे सेंटेन्स घेण्या अगोदर मी काय करतो तुम्हाला एक इमोजी दाखवते, तर काय आहे तो चेक करून घ्या. बघा इथं जर चेक जर केलं तर काय दिलेलं आहे? काय दिसतो इथं आपल्याला? विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अँड नॉट, ॲज वेल ॲज, इन ॲडिशन टू, बिसाइड्स, अकम्पनीड बाय, कंट्रोल बाय, जनरल आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जनरल बाय, रादर दॅन, नो लेस दॅन, लाईक, अनलाईक, एक्सेप्ट. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? नथिंग बट. तर हे सगळे काय माझ्यासाठी? हे सगळे कंजंक्शन आहे. हे सगळे कंजंक्शन काय करत आहे? तर हे दोन सब्जेक्ट जोडत आहे मित्रांनो. हा फर्स्ट वाला सब्जेक्ट आहे आणि हा वाला माझ्यासाठी काय असणार? सेकंड वाला सब्जेक्ट आहे. काय मित्रांनो? तो हा फर्स्ट सब्जेक्ट आणि हा काय असणार इथं? सेकंड सब्जेक्ट. मग या दोन सब्जेक्टला कोण जोडत आहे? हे सगळे कंजंक्शन जोडत आहे. हे सगळे म्हणजे कोणीतरी एक असणार याच्यापैकी. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे वर्ब हा आपला इथं असणार आहे. सब्जेक्ट, कंजंक्शन, वर्ब, परत सब्जेक्ट, परत तिथं काय असणार आहे? तो वर्ब असणार आहे. मग इथं जर बघितलं दोन सब्जेक्ट तर जोडत आहे, पण पहिला जो सब्जेक्ट आहे, पहिला सब्जेक्ट माझ्यासाठी हॅपी दिसत आहे. म्हणजे मोठा भाऊ जो दिसत आहे तुम्हाला तो कसा दिसत आहे रे? हॅपी आहे. म्हणजे घरामध्ये जे काही चालत आहे मित्रांनो ते कशानुसार चालत आहे? मोठ्या भावानुसार चालत आहे. म्हणून हा जो छोटा भाऊ आहे जो सेकंड सब्जेक्ट आहे की नाही हा कसा आहे? सॅड आहे. याच्यानुसार काही चेंज होणार का? आता नाही. कोणानुसार चेंज होणार? फर्स्ट सब्जेक्टनुसार. फर्स्ट सब्जेक्टनुसार जर चेंज होत असेल तर इथं मी लिहून घेणार. काय लिहून घेणार मित्रांनो? फर्स्ट सब्जेक्ट नुसार. कशानुसार? फर्स्ट सब्जेक्ट नुसार. मग फर्स्ट सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय येणार? सिंग्युलर. फर्स्ट सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब पण काय येणार मित्रांनो? प्लुरल. आता आपण जर बघितलं माय फादर होतं अलॉंग विथ किंवा विथ असेल तिथं माय फादर विथ माय अंकल्स. मग मला सांगा माय फादरनुसार घेतलं की माय अंकल्सनुसार घेतलं आपण? तर माय फादरनुसार. माय फादर हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर. म्हणून तिथं जर बघितलं तर आपण कुठला वर्ब घेतलेला आहे? तर सिंग्युलरवालाच वर्ब घेतलेला आहे. आता हे तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे तुमच्या वहीमध्ये. आणि मी समोर जेव्हा समजा ते अजून आपण सेंटेन्स बघणार आहे तिथं तुम्ही मला आन्सर द्यायचा आहे की काय असणार आहे काय नाही. ठीक आहे, चेक करा. आता एकदा चेक करून घ्यायला बघा. इथं चेक करा मित्रांनो. इथं दिलेलं आहे तुम्हाला पीटर.
पीटर टुगेदर विथ हिज काय फ्रेंड्स. मला सांगा कशाने जोडलेला आहे, टुगेदर विथनी. कोण आहे, पीटर पहिला. हिज फ्रेंड्स काय रे, सेकंड, म्हणजे तो प्लुरल आहे. आणि हा काय असेल माझ्यासाठी, पीटर सिंग्युलर आहे. आता वर्ब काय दिलेलं आहे तुम्हाला, वर्ब दिलेला आहे वर्क. वर्क हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, तर इनकरेक्ट आहे. वर्क जर बघितलं तर हा V1 आहे. V1 काय असतो मित्रांनो, प्लुरल. V1 काय असणार आपल्यासाठी, प्लुरल. मग मला सांगा पीटर सिंग्युलर जर असेल तर वर्क हा प्लुरल आहे, हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. मग इथं जर बघितलं काय पाहिजे होतं, इथं येणार वर्क्स. इथं काय येणार, वर्क्स. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. चला समोरचा सेंटेन्स बघूया. द PM अकम्पनीड बाय हिज काय स्टाफ हॅव कम हियर. मग जर बघितलं आपण स्टाफ म्हणू शकतो इथं आपण, ठीक आहे. आता मला सांगा हॅव कम दिलेला आहे, मग हिज स्टाफ जर बघितलं प्लुरल दिलेलं आहे. द PM जर बघितलं तर सिंग्युलर दिलेलं आहे. आता मला सांगा द PM नुसार घेणार की हिज स्टाफ्स नुसार घेणार, तर द PM नुसार घेणार. का, कारण की तो कशाने जोडला गेलेला आहे, अकम्पनीड बायने जोडला गेलेला आहे. मग यांनी जर जोडला गेला असेल तो, तर आता मला सांगा पहिल्या सब्जेक्ट नुसार घेणार. आता पहिला सब्जेक्ट जर बघितलं तर सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर तो सिंग्युलर आहे. इथं हॅव कसा दिलेला आहे, प्लुरल. मग इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, इथं पाहिजे हॅज. काय होणार तो, हॅज कम. मग सर तिथं हॅड चालत नाही का, तर चालणार नाही. का बरं, तर इथं जर बघितलं तर हॅड हा पास्ट असतो. हॅड काय असतो, पास्ट. आणि हॅवला ऑप्शनमध्ये जर बघितलं प्रेझेंटमध्ये कोण आहे, हॅज. किंवा हॅजला ऑप्शनमध्ये कोण आहे, हॅव. मग सर काय होतो की आपण जर हॅड जर घेतलं तर त्याचं आपण काय करत आहे, टेन्स डायरेक्ट काय करत आहे, चेंज करत आहे. प्रेझेंटचा तिथं डायरेक्ट पास्टमध्ये नेत आहे. असं चालत असते का, नाही. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला समोर बघा. ऑल टीचर्स अँड नॉट अँड नॉट काय रे, मिस्टर पीटर. ऑल टीचर्स दिलेला आहे, अँड नॉट आहे मित्रांनो हे. आता जर बघितलं अँडनी जर जोडला गेलं असतं तर आपण त्याला प्लस केलं असतं, किंवा आपण म्हटलं असतं दोघांनुसार तिथं घेतलेलं असतं. पण इथं मला सांगा अँड नॉट आहे. अँड नॉट जर असेल तर फर्स्ट सब्जेक्टनुसार घेणार. पण मला सांगा ऑल टीचर्स म्हणत आहे, तो सब्जेक्ट कसा आहे, तो सब्जेक्ट आहे माझ्यासाठी प्लुरल. कारण की ऑल टीचर्स हे माझ्यासाठी काय असणार, प्लुरल असणार. मग इथं जर बघितलं तो प्लुरल जर असेल तर मला सांगा मिस्टर पीटर हे कसा झाला मित्रांनो, सिंग्युलर. कसा आहे रे तो, सिंग्युलर. तो जर सिंग्युलर जर असेल तर आता मला सांगा मिस्टर पीटरनुसार घेणार की ऑल टीचर्सनुसार घेणार, ऑल टीचर्सनुसार. कारण की तो कशाने जोडला गेलेला आहे, अँड नॉटने. मग अँड नॉटने जर जोडला गेला असेल तर मी पहिल्या सब्जेक्टनुसार घेणार. पहिला सब्जेक्ट माझ्याकडे प्लुरल आहे. तो जर प्लुरल असेल तर आता मला सांगा हॅज रिच हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. कारण की हॅज कसा असतो, सिंग्युलर. आणि हॅव कसा असतो मित्रा, प्लुरल. मग इथे हॅज रिच येणार नाही, तर इथं काय येणार, तर इथं येणार मित्रांनो हॅव रिच. काय येणार इथं, हॅव रिच. पॉईंट क्लिअर का. समोरचा सेंटेन्स सांगा. ऑल ऑफ माय फ्रेंड्स, कोणाला सोडून, एक्सेप्ट कोण रे, गणेश इज डान्सिंग. माझे सर्व मित्र कोणाला सोडून, गणेशला सोडून काय करत होते, नाचत आहे, असं म्हणू शकतो आपण. मग इथं जर बघितलं ऑल ऑफ माय फ्रेंड्स, आणि इथं कोण दिलेलं आहे, कोणाला सोडून, एक्सेप्ट कोण आहे, गणेश. गणेश कसा झाला, सिंग्युलर. आणि ऑल ऑफ माय फ्रेंड्स कसे आहे मित्रांनो, तर हे प्लुरल आहे. मग हा जर प्लुरल असेल तर इज डान्सिंग पाहिजे होतं का, नाही. इथं काय येणार, इथं येणार मित्रांनो आर डान्सिंग. इज दॅट क्लिअर, ओके ना, गॉट इट. इथं जर बघितलं आर पाहिजे होतं, इज येणार का तिथं, नाही. कारण की सब्जेक्ट कसा आहे मित्र माझ्याकडं, प्लुरल आहे, तर इथं काय येणार, आर येणार. इज येणार का, नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. समोर बघूया काय म्हणतो तो, चेक करून घ्यायला. आता सॉल्व करा. काय दिलेलं आहे, पेन पेन्सिल, पेन्सिल पेन. कोण आहे समोर, बिसाइड्स कोण आहे, नोटबुक. इज काय रे, इम्पॉर्टंट. हा परत आयोगाने राज्यसेवाला विचारलेला प्रश्न आहे तो. पेन पेन्सिल आहे इथं. मग पेन पेन्सिल आहे कोणाच्या अगोदर आहे, ते बिसाइड्सच्या अगोदर. म्हणजे इथं जर बघितलं तर बिसाइड्स काय करत आहे, पेन पेन्सिलला जोडत आहे. अर्थात मला सांगा तो काय आहे, माझ्यासाठी प्लुरल आहे. आणि इथं जर बघितलं नोटबुक हे माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर. मग मी जर बघितलं तर कशानुसार घेणार, तर मी घेणार पेन पेन्सिलनुसार. अर्थात जर बघितलं तर तो काय आहे माझ्यासाठी, तो आहे माझ्यासाठी प्लुरल. तो जर प्लुरल जर असेल तर इथं इज इम्पॉर्टंट पाहिजे होतं की आर इम्पॉर्टंट पाहिजे होतं, तर इथं येणार मित्रांनो आर इम्पॉर्टंट. इज इम्पॉर्टंट येणार का, नाही. कारण की हा फॉर्म जर बघितलं तर कसा आहे, प्लुरल फॉर्ममध्ये नाऊन आहे. पेन आणि पेन्सिल हे दोन झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा परम अँड शीतल. आता जर बघितलं हा त्याच्यामधला नाही आहे, म्हणजे मी परत याला स्टार करतो, आहे की नाही, 1-2 स्टार करून देतो. इथं आपण जे शिकत आहे सध्या, जे कन्सेप्ट शिकत आहे त्या कन्सेप्टमधला हा नाही आहे. कारण इथं जर बघितलं कशाने जोडले गेलेले, अँडने. तिथं अँड नॉट होता म्हणून मी फर्स्ट सब्जेक्टनुसार घेतला होता. पण इथं मित्र काय आहे, अँड आहे फक्त. मग अँड जर असेल तर हे दोघांना आपल्याला प्लस करावं लागणार. प्लस जर करायचं असेल तर आता मला सांगा परम अँड शीतल जर म्हणत असेल तर हा जो सब्जेक्ट आहे, हा दोन्ही सब्जेक्ट आहे माझ्यासाठी. म्हणजेच काय झालं मित्रांनो, तो प्लुरल झालेला आहे.
मग मला सांगा तो जर प्लुरल असेल तर इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, डज नॉट काय दिलेलं आहे, थिंक काय दिलेलं आहे, डज नॉट थिंक. मग डज नॉट थिंक जर असेल तर हे गलत आहे, बरोबर आहे काय, कारण की डज हा कुठला आहे, सिंग्युलरचा. इथं काय पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं डू नॉट थिंक, म्हणजे डू नॉट थिंक. ठीक आहे, इज दॅट क्लिअर, ओके ना. मग इथं लक्षात ठेवायचं आपल्याला, डज नॉट थिंक नाही तर इथं काय येणार, डू नॉट थिंक, कारण की प्लुरल डू कसा असतो प्लुरल, डज कसा असतो मित्रांनो सिंग्युलर. ठीक आहे, चला समोरचा पॉईंट समजून घ्या. काय दिलेलं आहे तिथं, दिलेलं आहे आपल्याला द कॅट अनलाईक कोण दिलेलं आहे, डॉग्स हॅव सॉफ्ट पॉज. मग इथं मला सांगा द कॅटला आणि डॉग्सला कोण जोडत आहे, इथं द कॅटला आणि कोणाला, डॉग्सला कोण जोडत आहे, अनलाईक लाईक. मग जर आपण लाईक अनलाईक यांनी जर दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर आपण काय करत असतो, आपण एक गोष्ट समजून घेत असतो की तो कशानुसार घेणार, आपण फर्स्ट सब्जेक्टनुसार. फर्स्ट कसा आहे सिंग्युलर, डॉग्स कसा आहे प्लुरल, कशानुसार घेणार, सिंग्युलरनुसार. मग इथं हॅव पाहिजे होतं का, नाही, कारण की हॅव जर बघितलं तर तो प्लुरल आहे, येणार नाही. इथं काय येणार, इथं येणार हॅज मित्रांनो, काय येणार हॅज. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला हे सगळं दिसत आहे, ॲरो मी नेत आहे तिकडं, म्हणजे सब्जेक्टकडून वर्बकडे ॲरो नेत आहे. तर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही असंच करा मित्रांनो, कारण की तुम्ही जेव्हा रिव्हिजन करसाल तर तुम्हाला हे ॲरो तिथं कामी पडणार. मी इथं कुठला तरी तुम्हाला नियम लिहून देत आहे का, नाही, कारण की ते जर लिहून जर दिलं तर अजून तुम्ही ते पुस्तक वाचलं काय आणि हे आपली नोट्स वाचली काय, सारखंच होऊन जाणार. मग क्लास लावून अर्थ काय, काहीच पडणार नाही. इथं लक्षात जर घेतलं, हे ॲरो आपल्यासाठी महत्त्वाचे. मी जे इथं सांगत आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणार, म्हणजे आठवणार, हुबेहूब तिथं आठवणार. पॉईंट काला का, समोरचं समजून घ्या. द मिनिस्टर अकंपनीड बाय कशाने जोडले गेलेले, अकंपनीड बायने. हिच काय रे, ऑफिसर. कोणत्या सब्जेक्टनुसार घेणार, पहिल्या. द मिनिस्टर हे काय सिंग्युलर आहे, तो जर सिंग्युलर असेल तर आता मला सांगा इज व्हिजिटिंग दिलेलं आहे, हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे, कारण इज हे प्लुरल सिंग्युलरच असतो आणि द मिनिस्टर कसं आहे सिंग्युलर आहे, करेक्ट आहे सेंटेन्स. पॉईंट क्लिअर का, चला समोर जातो. हां चेक करून घ्या तुम्ही. हां हे आपण बघितलेलं आहे पॉईंट की कोणत्या सब्जेक्टनुसार, पहिल्या सब्जेक्टनुसार. यांनी जर सगळे आपण म्हणू शकतो दोन सब्जेक्ट जोडल्या गेले असेल तर. ठीक आहे, चेक करा. आता बघा इथं जर बघितलं तर एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, आयदर श्याम. आता हा मला वाटते कंबलला विचारला गेलेला आहे मेन्सला. आयदर श्याम और काय दिलेलं आहे, हिज काय रे फ्रेंड हॅज बुक काय तिकीट्स. समोर दिलेलं आहे राम ॲज वेल ॲज श्याम वेअर काय प्रेझेंट. मग एक गोष्ट परत आपल्याला लक्षात येते की दोन कन्सेप्ट इथं मर्ज केलेल्या आयोगाने. जर बघितलं आयदर ऑरची आणि इथं काय दिलेलं आहे ॲज वेल ॲजची. मग जर समजा ऑरनी जोडला गेला असेल तर आपण सेकंडनुसार घेणार, फर्स्टनुसार घेणार का, नाही. इथं जर बघितलं तर ॲज वेल ॲजने जर जोडला गेला असेल तर फर्स्टनुसार घेणार. फर्स्ट सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर, मग याच्यानुसार हे वेअर करेक्ट आहे का, नाही, कारण राम सिंग्युलर आहे मित्रांनो, वेअर कसा आहे प्लुरल आहे. मग इथं काय पाहिजे होतं आपल्याला, इथं येणार वॉज. इथं काय येणार वॉज, कारण की वॉज हा सिंग्युलर असतो आणि वेअर कसा असतो प्लुरल असतो. बघा श्यामनुसार घेणार की हिज फ्रेंडनुसार घेणार, तर आपण म्हणू शकतो हिज फ्रेंडनुसार घ्यायचं आहे. हिज फ्रेंड जर बघितलं तर एकच आहे, बरे त्याचा मित्र जे आपण जर चेक केलं तर तो एकटा आहे. तो जर एकटा आहे तर तो सिंग्युलर आहे, कारण की याच्यामध्ये कन्सेप्ट काय होती, ऑर नॉर नायदर नॉर इदर ऑर किंवा नॉट ओनली बट ऑल्सो. यांनी जर दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर मी सेकंड सब्जेक्टनुसार काय घेणार, सेकंड सब्जेक्टनुसार काय घेणार, वर्ब घेणार. मग सेकंड सब्जेक्ट कोण आहे, हिज फ्रेंड. श्याम काय रे पहिला सब्जेक्ट आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे, त्याच्यानुसार चालेल का, नाही. सेकंड सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर इथं हॅज करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे, कारण की हॅज कसा असतो सिंग्युलरच असतो. पॉईंट काला, म्हणजे इथं जर बघितलं ए हे म्हणजे फर्स्टवालं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि सेकंड स्टेटमेंट तिथं इनकरेक्ट आहे. विचारलं काय तुम्हाला करेक्ट, याचा आन्सर काय जाणार मित्रांनो, ओनली वन. सेकंडवाला येणार का, नाही, कारण की तो कसा आहे इनकरेक्ट आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, चला समोर जाऊया. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता बघा चूज द करेक्ट सेंटेन्स मध्ये त्याने काय विचारलं, डॉक्टर दिलेस अलॉंग विथ हिज काय ब्रदर्स आर गोइंग टू पॅरिस. नायदर जॅक नॉर हिज फ्रेंड्स हॅव नॉट ॲक्सेप्टेड. समोर काय दिलेलं आहे दिस. आता चेक करा याच्यामध्ये कन्सेप्ट जर बघितले. आता तुम्हाला जर म्हटलं की याचा आन्सर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगा काय येणार. एक मिनिट थांबतो मी, पॉज करा व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा. हां ठीक आहे. आता चेक करा. डॉक्टर कोण आहे, दिनेश. अलॉंग विथ हिज कोण आहे, ब्रदर्स. कशाने जोडला गेलेला आहे, अलॉंग विथने.
पॉईंट समजून घ्या, कशानुसार घेणार, डॉक्टर दिनेशनुसार. मग हा सिंग्युलर आहे तिथे आर पाहिजे होतं का, नाही. इथं काय पाहिजे होतं, इथं येणार मित्रांनो इज गोईंग, इथं काय येणार इज गोईंग. त्यानंतर जर चेक केलं तर नायदर नॉरनी जर जोडल्या गेले असेल तर आपण कशानुसार घेणार, हिज फ्रेंड्सनुसार, ना की जॅकनुसार. कारण की सेकंड सब्जेक्टनुसार घेत असतो आपण. नॉरनी जर जोडल्या गेले असेल, सेकंड सब्जेक्ट कोण आहे, हिज फ्रेंड. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल आहे सर. तो जर प्लुरल असेल तर ह्या इथं काय येणार, करेक्ट येणार. मग इथं जर चेक केलं तर ए पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे. म्हणजे याचं आन्सर तुम्ही काय घेतलं असेल, म्हणजे जर बघितलं तर इथं आपण थर्ड नंबर म्हणू शकतो. काय बोथ तुम्ही आन्सर तिथं सेंड केलं असेल मला. पण मित्रांनो समजून घ्या, याचा आन्सर जर बघितलं बोथ नाही आहे, याचा आन्सर जर बघितला करेक्ट विचारलं त्यांनी तर ओनली ए हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे सेकंड आन्सर कीनुसार. आता बघा सेकंड आन्सर की कशी आहे. नायदर जर बघितलं मित्रांनो, ही कन्सेप्ट मी तुम्हाला नवीन शिकत आहे. नायदर जर बघितलं तर नायदर हा निगेटिव्ह असतो. नायदर कसा असतो, निगेटिव्ह. नॉट तुम्हाला इथं दिसत आहे, तो पण काय असतो, निगेटिव्ह असतो. तो पण काय असतो, निगेटिव्ह. आता एका स्टेटमेंटमध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये दोन दोन निगेटिव्ह वर्ड्स येत नसतात मित्रांनो. परत मी रिपीट करतो हा पॉईंट. एकच सेंटेन्स आहे आणि त्याच्यामध्ये जर दोन निगेटिव्ह वर्ड येत असेल तर तो सेंटेन्स चुकीचा असतो. बरोबर आहे, काहीतरी गडबड केली असेल, नाही म्हणू शकत नाही आपण. बरोबर आहे, एकच वेळेस नाही म्हणून द्या. मग इथं जर चेक जर केलं ना तर नायदर हा निगेटिव्ह आहे आणि नॉट पण काय दिलेलं आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो, हा जो नॉट आहे मित्रांनो हा एक्स्ट्रा झाला. हा काय झाला रे, एक्स्ट्रा झाला. इथं जर बघितलं तर तो पाहिजे होता का आपल्याला, नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पॉईंट क्लिअर. म्हणून याचे आन्सर काय जाणार, याचे आन्सर जाणार ओनली 1. ठीक आहे. चला समोरची कन्सेप्ट चेक करा. बघा, अ मेनी फ्लावर्स. आता इथून जर बघितलं, इथून कन्सेप्ट आपली चेंज होते. बरं आहे, इथून कन्सेप्ट काय होते आपली, चेंज होते. अ मेनी फ्लावर्स was blooming in the garden. Many a flower were blooming in the garden. समोर काय दिले, the numbers of players are इथं आपण समोर म्हणू शकतो playing there. ठीक आहे. आता कन्सेप्ट काय, इथं दोन कन्सेप्ट आहे. म्हणजे एका स्लाइड मध्ये मी तुम्हाला दोन कन्सेप्ट इथं शिकवण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक कन्सेप्ट अशी आहे आपल्याकडे की जर समजा अ मेनी असेल, किंवा इथं दिलेलं आहे तुम्हाला मेनी किंवा ए तुम्ही ज्याला वाचता. बरं आहे. मग अ मेनी जर असेल तर हा प्लुरल असतो मित्रांनो. हा काय असतो, प्लुरल. अ मेनी काय असणार, प्लुरल. तर याच्या सोबत येणारा नाउन पण काय असणार, नाउन. म्हणजे याच्या सोबत येणारा जो नाउन आहे तो पण काय असणार, प्लुरल. आणि याच्यासोबत येणारा वर्ब तो पण काय असणार मित्रांनो, प्लुरल. तुम्हाला कळालं का. बघा, या सेंटेन्स मध्ये जर बघितलं तर वॉज ब्लूमिंग हे माझ्यासाठी वर्ब आहे. कन्सेप्ट कशाने चालू झालेले आहे, अ मेनी. अ मेनी हे कसा असतो, प्लुरल. अ मेनी काय असणार, प्लुरल. तर याच्यासोबत येणारा नाउन पण काय असणार मित्रांनो, हा नाउन आहे. फ्लावर्स हे काय रे, नाउन आहे. तर हा पण काय असणार माझ्यासाठी, प्लुरल. तो जर प्लुरल जर असेल तर येणारा वर्ब पण काय असेल, इथं प्लुरलच असेल ना. मग मला सांगा वॉज हा प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, तर तो सिंग्युलर आहे सर. मग इथं काय यायला पाहिजे, इथं येणार मित्रांनो प्लुरल. म्हणजेच काय पाहिजे इथं, वेअर येणार. इथे काय येणार, वेअर. अ मेनी हा प्लुरल आहे, येणारा नाउन पण काय, प्लुरल. वर्ब पण काय येणार मित्रांनो, प्लुरल. तसं सेम खाली आहे पण थोडं याच्यामध्ये चेंज आहे. काय दिलेलं आहे इथं, जर मेनी अ असेल किंवा ए असेल, मेनी अ, तर मेनी अ हा मित्रांनो परत तुम्हाला वेगळ्या कलर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मेनी अ हा काय असतो, सिंग्युलर. हा काय असणार, सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल तर याच्या जवळ येणारा नाउन पण काय असणार, सिंग्युलर. याच्या जवळ येणारा वर्ब पण काय असणार मित्रांनो, सिंग्युलर. तो सिंग्युलर, नाउन पण सिंग्युलर, येणारा वर्ब पण काय असणार इथं, सिंग्युलर. इथं चेक करून घ्यायला. ठीक आहे. हा सिंग्युलर, येणारा नाउन पण सिंग्युलर, येणारा वर्ब पण काय असणार, सिंग्युलर. मग इथं जर बघितलं तर आपण काय दिलेलं आहे, मेनी अ हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर जर असेल तर येणारा नाउन कसा असेल, सिंग्युलर. आणि फ्लावर हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर दिलेलं आहे. फ्लावर्स हे कसं दिलं होतं, प्लुरल दिलं होतं. हे करेक्ट आहे इथं, पण हे चुकीचं होतं इथं. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर चेक करा, मेनी अ सिंग्युलर
फ्लावर पण काय सिंगुलर करेक्ट आहे आणि याच्यानुसार येणारा वर्ब पण काय असेल मित्रांनो सिंगुलरच पाहिजे. पण मला सांगा वेअर हे सिंगुलर दिलेलं आहे का तर नाही. इथं काय पाहिजे होतं इथं येणार मित्रांनो वॉज. इथं काय येणार रे वॉज कारण की तो कसा आहे तो आहे सिंगुलर आणि वेअर कसा आहे प्लुरल. मग सर आपण इज घेऊ शकत नाही का तर नाही घेऊ शकत आपण इज कारण की इज जर घेतलं तर याचा अर्थ आपण कशामध्ये आणत आहे त्याला प्रेझेंटमध्ये. पण सेंटेन्स कशामध्ये आहे ऑलरेडी पास्टमध्ये. वॉज वेअरचा सेंटेन्स कशामध्ये आहे पास्टमध्ये म्हणून तिथं चुकीचं आहे कोण वेअर येणार नाही वॉज येणार. आर पण घेता येणार नाही इज पण घेता येणार नाही कारण की ते प्रेझेंटचे आहे. समजून घ्या म्हणजे प्रेझेंट फॉर्मला प्रेझेंट फॉर्मच रिप्लेस करेल पास्ट फॉर्मला पास्ट फॉर्मच रिप्लेस करेल टू बीला हा टू बी रिप्लेस करेल टू डूला टू डूज रिप्लेस करेल आणि टू हॅवला टू हॅवच रिप्लेस करेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ध्यानात ठेवायचं आहे. समोरची कन्सेप्ट आहे द नंबर्स ऑफ प्लेयर्स प्लेइंग देअर आणि अ नंबर ऑफ प्लेयर्स काय असेल इथं आर प्लेइंग हिअर. आता याच्यामध्ये जर बघितलं द नंबर्स ऑफची आहे कन्सेप्ट आणि अ नंबर ऑफची आहे म्हणजे इथं जर चेक केलं द नंबर्स आणि इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी अ नंबर सॉरी इथे बघा द नंबर आणि इथे काय दिलेलं आहे अ नंबर. आता समजून घ्या कन्सेप्ट काय की इथं तो जो म्हणत आहे ना द नंबर ऑफ प्लेयर्स अ नंबर ऑफ प्लेयर्स मग याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या पहिले. द नंबरचा अर्थ काय होतो किंवा अ नंबरचा अर्थ पहिले अ नंबरचा आपण समजून घ्या. जेव्हा बघा आपण क्रिकेट पाहत असतो तर क्रिकेट पाहत असताना जे काही 11 जे समजा 11 आपले प्लेयर्स आहेत ते फिल्डिंग करत असतात असं पसरलेले असतात एका ठिकाणी असतात का नाही. मग ती कन्सेप्ट जो आहे ना ती कन्सेप्ट असते अ नंबरची म्हणजे अ नंबर ऑफ प्लेयर्स. बघा माझ्यासमोर जर बघितलं तुम्हाला दिसत नाही माझ्यासमोर अनेक चेअर आहे असं जर बघितलं रँडमली त्या ठेवलेल्या आहेत मग मी काय म्हणणार अ नंबर ऑफ चेअर्स बरोबर आहे की नाही. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादी विकेट जाते क्रिकेटमध्ये जर बघितलं विकेट जाते ते सगळेचे सगळे जे समजा 11 प्लेयर्स आहेत ते एकत्र येतात आणि त्यांची एक टीम बनते. मग तो काय होतो असतो माझ्यासाठी द नंबर ऑफ प्लेयर्स. जेव्हा ते एकत्र असतात तर काय म्हटलं जाते द नंबर ऑफ प्लेयर्स आणि जेव्हा तेव्हा विखुरलेले असतात तर काय म्हणणार आपण त्यांना अ नंबर ऑफ प्लेयर्स. मग हे चेअर असं ठेवलेलं आहे माझ्यासमोर तर ह्या काय झाल्या माझ्यासाठी अ नंबर ऑफ चेअर्स. पण मित्रांनो जेव्हा मला हे समजा हे सगळं चेअर उचलून ठेवायचं एकावर एक असं बरोबर आहे की नाही मग हे काय होणार माझ्यासाठी हे होणार माझ्यासाठी द नंबर ऑफ चेअर्स. मग काय म्हणायचं आपल्याला की द नंबर ऑफ जो आहे ना हा असतो मित्रांनो सिंगुलर. तो काय असणार माझ्यासाठी सिंगुलर. तर तो जर सिंगुलर असेल तर याच्यानुसार येणारा वर्ब पण काय असणार सिंगुलरच असणार बरोबर आहे. आणि अ नंबर हे जर बघितलं हे असं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. मग इथं जर बघितलं तर विखुरलेल्या परिस्थितीमध्ये जर असेल तर हा माझ्यासाठी काय असणार प्लुरल फॉर्म आणि येणारा वर्ब पण काय असेल मित्रांनो याच्यानुसार प्लुरलच असेल. तो काय असणार इथं प्लुरल. पॉईंट क्लिअर का. बरं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो गावाकडचं उदाहरण. बघा आपण जेव्हा समजा बोर माहीत असेल तुम्हाला बोर घ्यायला जेव्हा आपण लहानपणामध्ये शेतामध्ये जायचो तर तो जर बघितलं बोराचं झाड आहे आपण सॅटर्डे संडेला तिथं जायचो. मग ते जे बेर्स आहे बोर आहेत ते असं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असायचे. म्हणजे मला सांगा ते विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असायचे. मग आपण जे समजा प्रत्येक तिथं जे समजा वेचायचो ते बोर त्याच्यानंतर आपलं कुठंतरी एक गंज असायचा ढीग असायचा ढीग बेर्सचा. मग आपला मित्र जर तिकडं समजा दुसरीकडे पाहत असेल तर आपण त्याच्या ढीगमधून आपल्या ढीगमध्ये एक मोठी तिथं बेर्स तिथं टाकायचो बरोबर आहे की नाही. किंवा एखादा आपल्यामधला मंगल पांडे असायचा तो डायरेक्ट त्या बोरच्या झाडाच्या वरती जाऊन फांदी हलवायचा आणि तो खाली येईपर्यंत आपण सगळं उचलून पण घ्यायचो. ही ती मजा वेगळी होती. पण मला काय म्हणायचं त्याच्यातून काय शिकायचं आपल्याला ते जे बेस होते पहिले ते असं विखुरले होते. त्यांना माहीत होतं काय की बा तुम्ही येणार आहे नाही हे येणार आहे बा आपण एकत्र सगळे जमून जायचं मग यांना काही त्रास होणार का नाही असं त्यांना वाटत होतं का नाही. तर याच्यामध्ये काय होतं जेव्हा ते बेर्स असं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये होते तर ते माझ्यासाठी होते अ नंबर. आणि तेच बेर जेव्हा तुम्ही असं ढीक केलं होतं ना आणि त्याच्यामधून एक एक मूर्ती तर चोरी पण केली होती तो माझ्यासाठी काय होता अ नंबर. मग जेव्हा मित्रांनो तुम्ही एकत्र असतात तर तो एक गट असतो. तो काय असतो एक गट असतो. तो जर गट जर असेल तर त्याला काय म्हटलं जाते सिंगुलर म्हटलं जाते. मग तो असतो द नंबरचा.
तो काय असणार माझ्यासाठी द नंबर. आणि इथं जर आपण विखुरलेला असतो तर तो असतो प्लुरल. तो काय असतो प्लुरल. मग द नंबर हे माझ्यासाठी काय असणार, हे चुकीचं आहे इथं. द नंबर हे माझ्यासाठी काय असणार मित्र, सिंगुलर. हा काय असणार रे, सिंगुलर. तो जर सिंगुलर असेल इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, आर प्लेइंग. काय दिलेलं इथं, आर प्लेइंग. चालेल का हे, नाही. तर इथं काय यायला पाहिजे, तर इथं येणार मित्रांनो इज प्लेइंग. इथं काय येणार, इज प्लेइंग. द नंबर ऑफ प्लेयर्स इज प्लेइंग देअर. मग हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे. कारण की द नंबर हे सिंगुलर आहे तर इथं आर येणार नाही. इथं काय पाहिजे होतं, इज पाहिजे. इज प्लेइंग आपण म्हणू शकतो. परत समजून घ्या, अ नंबर हे कसं आहे, अ नंबर कसं आहे, प्लुरल आहे. अ नंबर जर प्लुरल जर असेल तर इथं तुम्हाला दिलेलं आहे आर प्लेइंग. काय दिलेलं आहे, आर प्लेइंग. अ नंबर हा प्लुरल आहे, आर हा प्लुरलच आहे. मग करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे सेंटेन्स, सेंटेन्स करेक्ट आहे. सेंटेन्स कसं असणार तिथं, करेक्ट असणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण इथं जर बघितलं तो प्लुरल आहे, हा पण प्लुरल आहे. परत इथं कन्सेप्ट तुम्हाला सांगतो मी, अ मेनीची कन्सेप्ट काय, प्लुरल. येणारा नाउन पण प्लुरल, येणारा वर्ब पण काय, प्लुरल. मेनी अ सिंगुलर तर नाउन पण सिंगुलर, येणारा वर्ब पण काय, सिंगुलर. सिंगुलर सिंगुलर सिंगुलर. मग इथं जर चेक जर केलं, इथं पण नाउन आलेला आहे पण तो दोन्ही ठिकाणचा नाउन हा प्लुरलच असतो. कशामध्ये, द नंबर आणि अ नंबर मध्ये. कारण की त्या प्लेयर्स पैकी असं म्हणायचं असते त्याला, प्लेयर्स पैकी. मग इथं जर बघितलं द नंबर ऑफ प्लेयर्स आणि इथं अ नंबर ऑफ प्लेयर्सच येणार. म्हणजे दोन्ही ठिकाणी नाउन हे प्लुरलच येणार. पण हा जो वर्ब आहे ना, या नाउन नुसार काही नसतो, तो कोणानुसार असतो, द नंबर नुसार. आणि कोणानुसार असतो, अ नंबर नुसार. मग अजून आयोग एक कन्सेप्ट नवीन विचारत असतो इथं, द लार्ज नंबर ऑफ आणि अ लार्ज नंबर ऑफ. म्हणजे आयोगाने इथं काय आणलेलं आहे, लार्ज नावाचा शब्द आणलेला आहे. मग मित्रा ते सेम आहे, काही त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. द लार्ज नंबर म्हटलं काय त्यांनी आणि द नंबर म्हटलं काय, सेम आहे, कंडिशन सेम आहे. म्हणजे द नंबर पण सिंगुलर सांगणार, द लार्ज नंबर पण काय असणार, तो सिंगुलर. तुम्हाला वाटत असेल असं कोपऱ्यामध्ये लिहून टाकायचं, एका कोपऱ्यामध्ये बॉक्स बनवायचं मस्त. आणि काय लिहणार, द लार्ज नंबर ऑफ हे सिंगुलर आहे आणि अ लार्ज नंबर ऑफ हे काय असणार माझ्यासाठी, प्लुरल असणार. ठीक आहे, जातो मी समोर, तुम्ही पण चला, आहे की नाही. देश समोर जात आहे, आपण पण सोबत सोबत आलो पाहिजे. चेक करा, समजून घ्या इथं काय म्हणत आहे. इथं जर बघितलं, 2/3 ऑफ धिस लँड आर युअर. 2/3 ऑफ धिस लँड आर युअर. आणि समोर दिलेलं आहे 2/3 ऑफ these बुक्स आर आवर्स. आता याच्यातून काय समजून घ्यायचं आहे, तर इथं तो तुकडा करत आहे, भाग करत आहे, जमिनीचा भाग करत आहे, पुस्तकांचा भाग करत आहे. जेव्हा मित्रांनो भाग केल्या जाते, काय केल्या जाते, तिथं भाग केल्या जाते. ज्याचं भाग केल्या जाते त्याच्यानुसार तो वर्ब असतो. मग मला सांगा, ज्याचे भाग, ज्याचे काय रे, भाग, त्यानुसार काय असणार, त्यानुसार असणार वर्ब. मग मला सांगा, 2/3 ऑफ धिस लँड. धिस लँडचं इथं भाग केलेला आहे. मग तो सिंगुलर आहे की प्लुरल आहे, तो आहे मित्रांनो सिंगुलर. तो कसा आहे, सिंगुलर. कारण धिस लँड एकच जमीन म्हणत आहे तो. मग तो जर सिंगुलर आहे तर इथं आर पाहिजे होतं का, तर नाही. इथं काय येणार मित्रांनो, इथं येणार इज. इथं काय येणार रे, इज. कारण की ज्याचं भाग त्याचं वर्ब. इथं बघा, 2/3 ऑफ these बुक्स, ह्या पुस्तकांचे 2/3. मग मला सांगा, ह्या पुस्तकांचे जर म्हणत असेल तर ह्या इथं एक पुस्तक आहे का, नाही. इथं आहे मित्रांनो, भाग कशाचं केलं आपण, भाग कशाचं केलं, तर इथं समजून घ्या रे, दीज बुक्स, ज्याचे भाग, बरोबर आहे. मग हा प्लुरल आहे की सिंगुलर आहे, प्लुरल आहे. तो जर प्लुरल असेल तर आर करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे. पॉईंट केला. मग ज्याचं भाग त्याच्यानुसार वर्ब. समोर जातो मी, बघा, एव्हरी मॅन अँड एव्हरी वुमन आर हॅपी. बरोबर आहे. इच मॅन अँड इच काय वुमन हॅज काय रे, अ ओट. समजून घ्या, इथं कन्सेप्ट आहे एव्हरीची. कन्सेप्ट काय, एव्हरी. आता तुम्हाला मी सांगेल की एव्हरी जर बघितलं हा सिंगुलर असतो, इच पण काय असतो मित्रांनो, सिंगुलर असतो. पण हे कशाने जोडल्या गेलेले आहे, हे जोडल्या गेलेले अँडने. तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये किंवा 2-4 मिनिटं अगोदर तुम्हाला असं सांगितलं होतं की अँडनी जर जोडल्या गेलं असेल तर त्यांना प्लस करा. म्हणजे परम अँड शीतल मी म्हणत आहे तर प्लस करा, तो प्लुरल झाला. पण मित्रांनो एक गोष्ट इथं समजून घ्या, इथं जर बघितलं तर इथं अँडनी जरी जोडला गेलेला आहे पण हा इथं काय आलेला आहे, एव्हरी आलेला आहे. मग एव्हरीची कन्सेप्ट अशी आहे की एव्हरी हा सिंगुलर असतो, इच हा सिंगुलर असतो. तर काय होतो ना, त्याच्यासोबत आपण कितीही नाऊन जोडा,
म्हणजे एव्हरी मॅन, कॉमा देऊन गर्ल, बॉय, चाइल्ड, वुमन, फादर, मदर, असं कितीही नाऊन जोडा 1-2 किलोमीटर. आणि अँड परत आपण म्हटलं एव्हरी गर्ल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एव्हरीची कन्सेप्ट आली, याचा अर्थ तो फायनली काय झाला, सिंग्युलर झाला. मग एव्हरी मॅन आहे, एव्हरी वुमन आहे, तर हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर हे सिंग्युलर आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्णच कन्सेप्ट काय मित्रांनो, सिंग्युलर आहे. कारण की ते कशाने जोडल्या गेलेलं आहे, एव्हरीने. मग हा जर सिंग्युलर जर असेल पूर्ण, तर मी तुम्हाला परत सांगेल की हा जर सिंग्युलरच जर असेल, तर आता मला सांगा, जरी तो अँडने जोडला गेला तरी तो सिंग्युलरच आहे. कारण की तो कशाने जोडला गेलेला आहे, एव्हरीने. एव्हरी मॅन, मी तुम्हाला परत म्हणत आहे की परत तोच पॉईंट मी म्हणत आहे. कारण की तिथं मित्रांनो बरेच प्रश्न असेल तर इथं आपल्याला लक्ष द्यावं लागणार. मग हा जर सिंग्युलर जर असेल तिथं आर पाहिजे होतं का, नाही. कारण इथं काय येणार, इज येणार. आता परत तुम्हाला सांगे, अँडने जरी जोडला असेल पण तो एव्हरी आहे तिथं, म्हणून तिथं काय येणार, एव्हरी नावाचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून इथं काय येणार मित्रांनो, सिंग्युलर येणार. परत ते समजून घ्या, इच हे काय सिंग्युलर आहे. जरी ते किती नाऊन जोडला गेले असेल इथं, इच मॅन, कॉमा गर्ल, कॉमा वुमन, कॉमा बॉय, कॉमा अजून काही घ्यायचं असेल तुम्हाला घ्या. आणि अँडने जरी जोडला असेल पण इथं स्टार्टिंगला ॲडजेक्टिव्ह कोण आलेला आहे, इच. ॲडजेक्टिव्ह इच जर आला असेल तर हा कन्सेप्टच माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल तिथे हॅज करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, हा मित्रांनो करेक्ट आहे. काय असणार, तो करेक्ट असणार. इज दॅट क्लिअर? ओके, तुम्हाला हे सगळे पॉईंट तिथं कळालं असेल. ठीक आहे, अशी इथं आशा बाळगतो. समोर जाऊया, काय दिलेलं आहे चेक करा.